नमस्कार. राजकारण म्हणलं तर वादविवाद होणार, अर्थातच त्याला चर्चा म्हणतात. तर राजकारणात चर्चा होणार, आरोप प्रत्यारोप लावण्यात येणार, वेगवेगळे तर्क वितर्क काढण्यात येणार. जे कुठेही होत नाही ते राजकारणात होतं असंही म्हणतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी चर्चा रंगताना आपण बघतोय. आपण जर पाहिलं तर आता मध्ये चर्चा रंगली होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार. एका लग्न समारंभात ते आपल्याला एकत्र दिसले होते. तेव्हापासून ही चर्चा रंगली होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे परत एकत्र येणार. त्यानंतर चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्र येणार या गोष्टीची. एका फेसबुक पेजवरून, एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजला लाईक करण्यात आलं होतं. तेव्हापासून ही चर्चा रंगली आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्र येणार. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार यावर सुद्धा चर्चा रंगताना आपल्याला दिसली. विधानसभा निवडणुकीच्या नंतर अजित पवार वाढदिवसाला भेटायला गेले होते शरद पवार यांच्या. त्यानंतर विविध कार्यक्रमात सुद्धा आपल्याला दोघं एकत्र दिसले होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ही चर्चा रंगताना दिसली की शरद पवार आणि अजित पवार हे परत एकत्र येणार. तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी चर्चा सध्या होताना आपण पाहतोय. आणि आता सध्या एक चर्चा रंगतीये, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे परत एकत्र येणार ही चर्चा रंगताना आपण बघतोय. तसं पाहिलं तर विधानसभा निवडणुकीनंतर ही चर्चा रंगली जास्त प्रमाणात. जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची 3दा भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची 3दा भेट घेतली. आणि त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान स्वतः उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आणि खरं पाहिलं तर तेव्हापासूनच ही चर्चा रंगली होती की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकत्र येऊ शकतात. परंतु सध्याच्या परिस्थितीला स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण चर्चेला पूर्ण विराम दिलेला आहे. या संपूर्ण जी चर्चा रंगतीये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण विराम दिलेला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही, परंतु याचा अर्थ आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत अशी काही परिस्थिती नाही. तर यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस असे म्हणाले. आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर तुर्तास या संपूर्ण चर्चेला पूर्णविराम लागलाय असं आपण आता म्हणू शकतो. माध्यमात काही चालू, परंतु तुर्तास आपण असं म्हणू शकतो. आपण पाहिलंय मागे काही दिवसापूर्वीच संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलं होतं. दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यास आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्यानंतर प्रसार माध्यमामध्ये किंवा विविध ठिकाणी या चर्चेला उधाण आलं होतं की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे परत एकत्र येणार. या चर्चेला उधाण आलेलं होतं. आणि त्यानंतर लगेचच संजय शिरसाट यांनी या वाक्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. ते त्यानंतर म्हणाले, माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. त्यानंतर ते म्हणाले की माझं जे वक्तव्य होतं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. त्यामुळे कधी कोणत्या वाक्याला कोणत्या गोष्टीला उधाण येईल हे कधीही सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात तर कधीच सांगता येणार नाही. आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तुर्तास एकत्र येणार नाही. या संपूर्ण चर्चेला स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एक पूर्णविराम दिलेला आहे. आता हे पाहणं महत्वाचं आहे की या वाक्यावर किंवा या पूर्ण चर्चेवर उद्धव ठाकरे काय म्हणतात याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले त्यातच एक उत्तर होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुर्तास आम्ही त्यांना युतीत घेणार नाही, हे त्यांचं एक वाक्य होतं. पण त्याआधी जे वाक्य होतं ते सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. ते म्हणाले की संबंध खूप खराब आहे अशी परिस्थिती नाही, एकदमच बोलत नाही अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि पुढेही घडणार आहेत. कोणती कधी युती जुळेल हे कधीही सांगता येणार नाही. त्यामुळे चर्चेला उधाण येणं हे तर चालूच राहणार. आणि त्यातल्या त्यात ही युती खूप जुनी आहे. भाजप आणि शिवसेना ही जी युती आहे ही भरपूर जुनी आहे. त्यामुळे अशा चर्चेला उधाण येणं तर एक वारं तर लागणारच. तर तुम्हाला काय वाटतं भविष्यात? आता तुर्तास तर स्पष्टीकरण दिलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांनी, परंतु तुम्हाला काय वाटतं भविष्यात
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस परत एकत्र येणार का? चला यामध्ये अजून एक प्रश्न आपण समाविष्ट करू. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्र येणार का? काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नेहमीप्रमाणे सबस्क्राईब तर करतच आहात, कमेंट नक्की करा. धन्यवाद.